त्याला जवळपास 3 वर्ष आलंय. परत त्याला परत काहीच केलं नाही आपण, तरी पण मजबूत आहे असं. म्हणजे आता ही सारवता कधी कधी? परत सारवलंच नाही. 3 वर्ष झाला आम्ही जेव्हा स्टार्टिंगला घर बांधलं त्यावेळेला हे आम्ही केलं होतं प्लॅस्टर. परत काही गरज लागली नाही आणि मी म्हणलं बघूया किती दिवस ते टिकतंय, त्यानुसार ठरवू. आपल्याला प्रयोग पण होईल आणि आपल्याला कळेल की नक्की त्याची काय लाईफ आहे. पण अजून तर काय आहे तसंच आहे. बरोबर, 3 वर्षापूर्वी ते सारवले 3 वर्ष झाले घराला, आहे तसंच आहे. आहे तसंच आहे. एक 5 ते 6 थर दिले तर असं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे प्लॅस्टर केलंच नाही त्याला. केलं नाही प्लॅस्टर. ही संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला? संकल्पना म्हणजे आम्ही आता पंचगव्य क्षेत्रातच काम करतोय हा. आणि देशी गायच्या शेणाचं तर तुम्हाला मत माहिती आहे. मग तुम्हाला मोबाईलचं रेडिएशनचे पण दाखवणार आहे की प्रत्येक गोष्ट शेणामध्ये म्हणजे असे गच्च भरली आहे. मागच्या वेळेला पण तुम्हाला मी सांगितलं होतं की नुसती राख खाल्ली तरी सगळे रोग बरे होतात. पहिल्या काळात हे कपन करत होते. तर शेणाची घरं बांधल्यामुळे जो मागाशी सांगितलं की ऑक्सिजन निर्मिती होती तो आपल्या नाकाद्वारे शरीरात होतोय आणि आपल्याला सगळ्या रोगांपासून तो दूर करतोय. आत्ताच्या जर युगात जर म्हणायला गेले तर लोक टायरात लोकांना जाळायला लागले. टायर तो परत दुसरा विषय. कारण की मी असं म्हणतो प्रत्येकाला की समजा जो मारणार आहे त्याला जर तुम्हाला हे करायचं असेल, त्याचा म्हणजे आत्मा जर विलीन करायचा असेल त्याला ऑक्सिजन मध्ये जाळला पाहिजे. तर देशी गायच्या शेणात आणि तुपातच ऑक्सिजन. स्थानिक जातीचा सगळा गोवंश आम्ही ठेवला, कारण की स्थानिक जातीच्या गोवंशामध्येच गोमूत्राची ताकद जास्त आहे, शेणात ताकद जास्त आहे. बघू शकता खिडक्या वगैरे मोठ्या ठेवल्यात म्हणजे उजेड वगैरे सगळा येईल. म्हणजे बांधताना नियोजन त्यांनी पूर्ण केलंय आणि खाली बघताल सारवलंय, पूर्ण सारवलेलं आहे. त्याचबरोबर भिंती पण सारवून घेतलेल्या आहेत आणि त्यालाच बघा पडदे वगैरे किती एकदम मस्त केले घर. म्हणजे आधुनिकता पण त्यात तेवढीच जपली त्यांनी. डॉक्टर साहेब आपण बघतो इकडे पंखा लाईट वगैरे सगळं सर्व आहे तुमच्या घरात. आता हे 2 होल्डर आहेत. आता ह्याची फिटिंग वगैरे कुठून कशी आली? ते शेण तेवढंच आहे हे म्हणजे कॉन्क्रीट सारखंच मजबूत आहे. त्याला काय लागत नाही असं म्हणतो ना हलवा काय होतं हे करूनच कट करून आपण त्यात भरलं. कॉन्क्रीट याचं कॉन्क्रीट सारखंच फिटिंग वगैरे लाईट तुम्ही आतूनच घेतली होती सगळी. चला आज काय नवीन युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहण्यासाठी आलोय निसर्ग उपचार केंद्र श्री डॉक्टर संतोष कदम, राहणार तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तर एक थोडक्यात आपण आज त्यांच्या निसर्ग उपचार केंद्राची एक माहिती घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा संपूर्ण गोवंश गोशाळा पाहिली. त्यातून ते खिल्लार क्षेत्रातल्या ज्या गायी आहेत त्या गायींचा निसर्ग उपचार केंद्रात कसा उपयोग होतोय ते आज आपल्याला दाखवणार आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब एकदा तुमचं संपूर्ण नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना. संतोष भाऊसाहेब कदम, मुक्काम तोंडल, पोस्ट लोणी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. बरोबर. आता आपण जे मागं बघतो डॉक्टर साहेब हे जे एक घर जे बनवलंय, घर किंवा दवाखाना म्हणता येईल तुमचा, थोडक्यात हा दवाखाना आहे तुमचा. तर याविषयी आपल्याला या व्हिडिओत माहिती जाणून घ्यायची. तर आपण सुरुवात कुठून करायची? सुरुवात म्हणजे आता तुम्ही पाठीमागता बघताय गोशाळा आपली, पंचगव्य आणि निसर्गोपचार ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर या क्षेत्रात आपण उपचार लोकांना देतो. ओके, तर चला आता आपण आपला दवाखाना बघूया डॉक्टर साहेबांचा. या. डॉक्टर साहेब आता आतमध्ये आलो आपण बघतोय तुम्ही बैठक वगैरे केली बसाय आणि त्या खाली सगळं सारवलेलं अंगण आहे. म्हणजे ह्याचं महत्व काय सारवलेल्या अंगणाचं? ते खालचं पण सारवलंय, हे तुम्ही बघता हे पण सारवलंय, बरोबर ना? ते तर शेणामध्ये बरंच काय महत्व आहे. आपण यज्ञ करायचा म्हणला, कुठलं पण पवित्र काम करायचं शेणाचा वापर करतो. आणि आज जे ह्याचा वापरतात ना, सिमेंटचं घर बांधतात त्याला पेंट देतात प्लॅस्टिक कोटिंग, त्याच्यामुळं पण ते केमिकल आपल्या नाकात जाते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य कमी होते. ह्याच्यामुळं ऑक्सिजन वाढतोय आणि आपलं आयुष्य पण वाढतंय आणि बरं पण वाटते जरा. म्हणजे या सगळ्या भिंती सारवायच्या आहेत? सगळ्या सारवल्या टोटल अख्ख्या घराच्या पूर्ण या भिंत म्हणजे सारवायचे. चुना आणि आपली पांढरी माती असते ना, त्याच हे केलंय आपण, प्लॅस्टर केल्यासारखं केलंय. म्हणजे आणि ह्या तुम्ही हे बघताल तर हे झालं जवळपास 3 वर्ष आलंय. त्याला परत काहीच केलं नाही आपण, तरी पण मजबूत आहे असं. म्हणजे आता ही सारवता कधी कधी? परत सारवलंच नाही. 3 वर्ष झाला आम्ही जेव्हा स्टार्टिंगला घर बांधलं त्यावेळेला हे आम्ही केलं होतं प्लॅस्टर. परत काही गरज लागली नाही आणि मी म्हणलं बघूया किती दिवस ते टिकतंय, त्यानुसार ठरवू. आपल्याला प्रयोग पण होईल आणि आपल्याला कळेल की नक्की त्याची काय लाईफ आहे. पण अजून तर काय आहे तसंच आहे. बरोबर. 3 वर्षापूर्वी ते सारवले 3 वर्ष आल्या घराला, आहे तसंच आहे. तसंच आहे. बघा मंडळी
संपूर्ण घर हे सारवायचंय. म्हणजे आपलं पूर्वी काळ जसं जुन्या काळात होतं, आपल्या भिंती आपण जसं पोत्यारा वगैरे करून घ्यायचो पांढऱ्या मातीच्या, त्या टाईप मध्ये आत्ता घर बांधल्यांनी. म्हणजे 3 वर्षापूर्वी, म्हणजे साधारणतः लॉकडाऊनच्या टायमिंगलाच की हो त्यावेळेस या घराचं निर्माण झाले. लॉकडाऊन म्हणजे चालू होतं काम, लॉकडाऊन झाल्यानंतर हे केलं. कारण की हे आम्ही जवळपास 7-8 महिने चाललं होतं ना हा, ह्याचं हा. काम, 1 थर 2 थर 3 थर असं. मग ते त्याला 3 वर्षापेक्षा जास्त किंवा 3 वर्ष म्हणूया आपण झालं. मग आता हे जे आतमध्ये हे वर्ण सारवले, हा, हा. ह्याच्या आतमध्ये काय आपल्या विटा त्याच्या आहेत का? आतमध्ये विटाच येतं, त्याला सिमेंट वापरलंय आम्ही, सिमेंट आणि आपले वाळूच हे केलंय, विटा बांधल्या आणि त्याच्यावरती फक्त थर दिलं. एक 5 ते 6 थर दिले असं. अच्छा अच्छा, म्हणजे प्लॅस्टर केलंच नाही त्याला. केलं नाही प्लास्टर. ही संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला? संकल्पना म्हणजे आम्ही आता पंचगव्य क्षेत्रातच काम करतोय हा, हा. आणि देशी गायच्या शेणाचं तर तुम्हाला मत माहिती आहे. आज मग तुम्हाला मोबाईलचं रेडिएशनचे पण दाखवणार आहे की प्रत्येक गोष्ट शेणामध्ये म्हणजे असे गच्च भरली आहे. मागच्या वेळेला पण तुम्हाला मी सांगितलं होतं की नुसती राख खाल्ली तरी सगळे रोग बरे होतात. पहिल्या काळात हे कपन करत होते. तर शेणाची घरं बांधल्यामुळे जो मागाशी सांगितलं की ऑक्सिजन निर्मिती होती, तो आपल्या नाकाद्वारे शरीरात होतोय आणि आपल्याला सगळ्या रोगांपासून तो दूर करतोय. ही संकल्पना घेऊन हे पुढे केलं आहे. बरोबर बरोबर. आता आपण थांबलोय, कसा मुलतानी मातीसारखा वास येतोय म्हणजे तुमच्या हा, घरात. पांढरी माती पण मिक्स केली ना त्यात आपण. हा, हा. आणि शेणाला एक नैसर्गिक सुगंध आहे अच्छा. ऍक्च्युली. असं वाटतं शेण आपण म्हणतो की आता ते बाकीच्या जनावरांचं शेण ते आज आता शेणाचीच माहिती तुम्हाला सांगतो. आता येणाऱ्या काळात गणपती बसणार आहेत, तर देशी गायच्या शेणाचं जर गणपतीच का तर पार्वतीच्या मलापासून गणपती बनला, तर मग पार्वतीचा मल तर कुठल्या प्राण्याचा मल पवित्र आहे तुम्ही सांगा. मग तुम्हाला पण आता हे कळलं की देशी गायच्या शेणाचाच मल पवित्र आहे. आपण सांगितलं होतं की कोण जर वारलं शेण आणि गोमूत्राचा हे दिला तरी पवित्र होते. मग त्या जो बनतोय गणपती तोच पवित्र आहे. आता आपण बाकीचे गणपती बनवतोय ते जर पाण्यात टाकले तर वर्षानुवर्ष तसेच राहतात. बरोबर. तिचं हे पण होत. तर ह्या गणपती बसून आपण आपल्या पाण्याला पण पुनर्जीवित करत होतो. अजून एक जरा थोडस पाठीमागे जाऊ आपण. पूर्वीच्या काळात जर लोक वारली तर आपण शेणाच्या गौरीतच जाळत होतो त्यांना. ते राख आपल्या म्हणजे आपला पाणवठा जिथं असायचा तिथंच आपलं स्मशान पण होतं, बरोबर ना? तिथं ते बरोबर, राख वड्याच्या टाकायची. कडेला हा, असायची स्मशान. मग ती राख एवढी पवित्र होती, पाणी लोक पिलं तरी त्यांना काय होत नव्हतं. आता आपण एवढं सगळं हे करतोय, केमिकल टाकतोय, ते पाणी पिऊ शकत नाही आपण डायरेक्ट नदीचं. तर ह्या पूर्वीचा आणि आताच्या ह्याच्यात फरक आहे. बरोबर. आताच्या जर युगात जर म्हणायला गेले तर लोक टायरात लोकांना जाळायला लागले. टायर तो परत दुसरा विषय. कारण की मी असं म्हणतो प्रत्येकाला की समजा जो मारणार आहे त्याला जर तुम्हाला हे करायचं असेल, त्याचा म्हणजे आत्मा जर विलीन करायचा असेल त्याला ऑक्सिजन मध्ये जाळला पाहिजे. तर देशी गायच्या शेणात आणि तुपातच ऑक्सिजन आहे, बरोबर ना? बरोबर. टायर मध्ये कुठला वायू जळेल? काळा जळेल ना? कार्बन डायऑक्साईड. हा, मग तो जर दूर बघितला वरती तर त्याच्या दूर अशा वाटतात की त्याला गुदमरत असेल ते प्रयत्न विचार असं, बरोबर. बरोबर बरोबर. मी आमच्या म्हणजे आजीच्या वेळेस हा प्रयोग केला होता. तूप जाळलं होतं, कापूर जाळला होता आणि बाकीच्या म्हणजे लाकडं वगैरे चंदनाचे वगैरे टाकले, पण वातावरणात सुगंध पसरला होता 1-1.5 किलोमीटर असं आहे. साधारणतः म्हणजे आपण म्हणतो की मनुष्याला 5 मन लागतं सरपण, हा, किंवा 7 मनापर्यंत. शेण किती लागेल? शेण कुठं किती लागतील? तेवढंच अंदाज आहे. तेवढं. आता आपल्या सातारच्या मध्ये चालू आहे ना प्रयोग, बरोबर ना? हो बरोबर. आता आम्ही मागे एक हा. पाहिलं होतं की आपली माऊली संगम माऊली जी बरोबर, आहे तिथं तिथं- प्रयोग चालू येतोय. हा. आणि आता काय काय जे मोठे गोशाळा आहेत ते लाकडं बनवतात आणि ऍक्च्युली तेच केलं पाहिजे आपण. जरी आपल्याकडे आता पहिल्या काळात जंगल होती भरपूर, लाकूड पण उपलब्ध होता, तरी पण लोक शेणाच्या ह्याच्यातच का जाळत होते? कारण की त्या आत्म्याला मुक्ती मिळाली पाहिजे. आता जर असं केलं तर मुक्ती मिळणार नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात तुम्ही बघता की लोकांना जास्त त्रास होतो बाकीच्या गोष्टी. बरोबर. बघा मंडळी, आता डॉक्टर साहेबांनी असं सांगितले, आपण मागच्या मुलाखतीत बघितलं होतं, गायकवाड साहेबांची मुलाखत झाली होती, ग्रामविकास अधिकारी गायकवाड साहेब यांच्या मुलाखतीत गायकवाड साहेबांनी भाग 2च्या शेवटी सांगितलं होतं की शेणापासून लाकडाचे ओंडके तयार केले जात आहेत आणि ते संगम माऊलीच्या स्मशानभूमीत वापरतायत. आणि आज डॉक्टर साहेबांनी देखील ते सिद्ध केलं आणि त्याला प्रमाण दिलं की शेणातच का जाळलं पाहिजे, किंवा अग्नी किंवा आपला शेवट निरोप तिथंच का झाला पाहिजे असं. चला डॉक्टर साहेब, आपण आता आतमध्ये बघूया. या बाजूला काय आपली गोशाळा आहे का? हा, गोशाळा. ही गोशाळा आहे. हा स्थानिक जातीचा सगळा गोवंश आम्ही ठेवलाय, कारण की स्थानिक जातीच्या गोवंशामध्येच गोमूत्राची ताकद जास्त आहे, शेणात ताकद जास्त आहे, दुधाची ताकद जास्त आहे, ताकद पण जास्त आहे. बरोबर. हा आणि डॉक्टर ह्याला काय हे होत नाही, आजारी पडत नाही, काय नाही काय हा. नाही. आम्ही कुठलं लंपीचं वगैरे हे केलं नाही. हा डॉक्टरांचा मुक्त संचार गोठा आहे. डॉक्टर साहेब गुरु आपली बाहेर पण फिरून येतात, बरोबर हा, ना? फिरून येतो. असं मुक्त संचार गोठा आहे. मागच्या मुलाखतीत आपण गोठा कव्हर अप केलाय डॉक्टर पावसामुळे साहेबांचा. तर जरा चिखल झालाय जास्त, हा हा. कारण की सगळे मुक्त असल्यामुळे चिकचिक होते जास्त. चला आता आपण आतमध्ये बघूया.
हे डॉक्टर साहेबांचं क्लिनिक. हे गायचं महत्व आहे. डॉक्टर साहेब तुम्हीच समजून सांगा. आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघताल हा पूर्वीसाठी या आध्यात्मिक जेव्हा आपण होतो तर सगळे देव देवता दिसतात नाही सगळे, बरोबर ना. अलीकडच्या लोकांना अध्यात्म कळत नाही, मग ते गायीपासून दूर राहतील म्हणून एक नवीन वैज्ञानिक युगात असं बनवलं की बाबा हिथं समजा शंकर असतील तर हिथं कोण पाहिजे, जसं की हे पॉइझन वगैरे दिसते, बरोबर ना. तर शंकरांच्या ताकद काय तर पॉइझन सगळे बरोबर, खेचायचे. शंकरांनी बरोबर विष ना. हलाल केलं होतं. दुसरे का हे बघतात हे तर लक्ष्मी दाखवली, लक्ष्मी कुठं तरी तिथे शेणात दाखवले, तिथं ऑक्सिजन दाखवलं, बरोबर ना. असं युरिक ऍसिड आहे, हे प्रत्येक देवांच्यात एक तत्व आहे. हे सगळं तत्व गायीमध्ये आहे. त्याच्या शेण आणि गोमूत्रात दुधात ते सगळं येतं. म्हणून आपण जरी आहे ना अजून जरी कळत नसलं लोकांना तरी गाय दिसली तरी आपण पाठीमागूनच तिच्या फक्त दर्शन घेतो, बरोबर ना. बरोबर. पुढून का नाही घेत तर हे पाठीमागे हे सगळे जे येते ते पवित्र पंचगव्य तिथून येतं. आपल्याला जर कळतंय का हिंदू लोकांना ते बाबा पण पाया पडतात लोक. अगदी म्हणजे त्याचं महत्व ते. हा, पण हे वैज्ञानिक दृष्टीने आपण बघितलं तर हे सगळे घटक त्याच्याकडून मिळतात म्हणून सगळे बरोबर. हे जर तुम्ही बघता हे गळ्याभोवती वगैरे जरी विष केलं तर गाय काय करते ते विष आपल्या पोटात म्हणजे देत नाही, त्याच्या पंचगाव्यात येत नाही. देशी गायच्यात तेवढी असा प्राणी म्हणायला म्हणणार नाही तेवढं ते शोषून घ्यायची ताकद आहे विष पण. बरोबर. बघा मंडळी, मी हे दाखवतोय, हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला घरात त्यांना सांगाय होईल की गायचं किती महत्व आहे. या खाली काय बघतोय आपण डॉक्टर साहेब? हे आमचं ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरचे काय आपले पॉईंट असतात शरीरावर, की जे पॉईंट म्हणजे आपण असं म्हणू की आपण आजारी का पडतो तर आपली ऊर्जा काही ठिकाणी ब्लॉक होते. ऊर्जा ब्लॉक झाली की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, अंग दुखेल, काय होतं जिथं जिथं म्हणजे समजा फुफ्फुसामध्ये गेलं तर कफ होतील, हार्टमध्ये गेलं तर हार्ट अटॅक येतील किंवा भीती वाटेल, किडनीत गेले तर किडनीचे विकार होतात. म्हणजे प्रत्येक आपलं शरीर असं आहे की जिथं आपली ऊर्जा ब्लॉक होईल तिथं आपल्याला हे होतं म्हणजे आजारी पडू. आणि आमच्याकडे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरमध्ये ह्या लाईन आहेत प्रत्येकाच्या, त्या आपण त्या पॉईंट दाबले की ती ऊर्जा मुक्त होते आणि आपल्याला बरं वाटतं. ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरमध्ये ते प्रयोग करतो मी. अच्छा, हे लाईन आहेत काय? आणि आयुर्वेदा किंवा पंचगव्यामध्ये पण तेच काम होतं, आपल्या शरीरातली ऊर्जा वाढवली जाते गोमूत्र, दूध, तूप ह्याच्यामुळे. बरोबर बरोबर. दोन्हीचा बॅलन्स करून आपण हे सगळं एकत्र करतो. आता आम्ही जे बघतोय हे 2 फोटो आहेत बघा, हे कोणाचे नक्की काय सांगताल? कुठले? हे आमचे गुरु राजूभाई दीक्षित. राजूभाई दीक्षित ह्यांचे आम्ही बरेचसे युट्यूबला ह्याला बघतो आणि फॉलो पण करतो की स्वदेशी ह्याच्यात किती महत्व आहे. हो. राजूभाई दीक्षित यांनी पूर्ण सांगितले, समजवलंय की नाही, साबण कुठला वापरला त्यांच्यामुळेच पाहिजे. आम्ही म्हणजे मी 12वीला असताना त्यांचं व्याख्यान ऐकलं साताऱ्यात आणि अक्षरशः घरी आलो, सगळं उचलून ते टाकून दिलं जे होतं ना ब्रश वगैरे ते. हा. आणि मला वाटलं नसेल आपण परत ह्या क्षेत्रात काम करूया, बरोबर ना. पण प्रेरणा कोण होतं, आपण काहीतरी जीवनात ठरवलं ना तर आपल्याला काय करायचंय. आजकालच्या पिढीला हे महत्वाचं कळणं गरजेचं आहे, कळत नाही त्यामुळे आता सगळे आपण काय करतो त्याचं आपल्याला कळत नाही. राजूभाईंनी मग नंतर राजूभाईंचे सगळे हे केले मी, पंचगव्याचा त्यांचा कोर्स केला मी तिकडे ह्याला तामिळनाडू जाऊन. त्यामुळे काय होतं की कळलं नक्की गोमूत्राचा वापर कसा करायचा. आता आपल्याकडे बरीच औषध आहेत गोमूत्राची, ते मग ते कसे पेशंटवर अवलंबायचे, त्याचे रिझल्ट ऑटोमॅटिक यायला लागले. पहिल्या काळात त्यामुळे लोक आजारी पडत नव्हते, कारण की काय होते त्यांना औषध खायची वेगळी गरज नव्हती, त्यांचं अन्नधान्य देशी गोवंश असल्यामुळं त्या आवऱ्यामुळेच ते लोक ऑटोमॅटिक हे व्हायचे, शुद्ध व्हायचे, पवित्र पवित्र व्हायचे. माझा एक प्रश्न आहे, हा. राजूभाई दीक्षित एवढं स्वतः करत होते, फॉलोअप करत होते, म्हणजे हा, हा. त्यांनी एवढं पण सांगितलं की बाकीचे म्हणजे टूथपेस्ट वगैरे बाकीचं काय वापरू नका, साबण वापरू बरोबर. नका, त्यात प्रत्येक ह्याच्यात किती घटक कशाचा वापरला एवढा अभ्यास एवढं नॉलेज होतं. मग त्यांचा शेवट असा का झाला? नाही, आता त्यांचा शेवट ऍक्च्युली तो षडयंत्राचा एक भाग होता. त्यांचं शरीर तुम्ही बघितलं असेल की पूर्ण निळं पडलं होतं. त्यांना म्हणजे लाल बहादूर शास्त्रींना जे विष देण्यात झालं तेच त्यांना पण त्याचा प्रयोग झाला आणि ते त्यांची परत पोस्टमार्टम पण करण्यात आलं नाही, कारण की हे सगळं बरीच लोक यंत्रणा अडकून होती. आज तो माणूस असता तर आपला आज फार वेगळं चित्र असतं, रामराज्यच परत उभं राहिलं असतं. पण कसं असतं कलियुगात चांगल्या गोष्टीला जरा थोडीशी अडचण येते. नाही, अगदी योग्य आहे. खरं तर आपण एक चांगला माणूस म्हणजे चांगला माणूस एक आला. गमावलाय. आज फार आपण बघतोय परदेशी कंपन्यापासून सगळ्या सिस्टीम पण त्यांचा एकदम उचक होता, हो सगळ्यांना हलवाय. अगदी स्वदेशी स्वीकारायला लावलं होतं. अजून देखील लोक म्हणजे स्वदेशीमध्ये तुम्ही बघताल खत, रासायनिक खत, औषधं, हे सगळे आज हॉस्पिटल आहे ना,
हॉस्पिटलची सगळी यंत्रणा, ती औषधं कोण कोण बनवतंय ती सगळी यंत्रणा, बाकीचे जे आज आपण घरगुती जे बनवतो ना टूथपेस्ट साबण सगळी ती सगळी यंत्रणा आज सगळ्यांना आज कळतंय की त्या प्रत्येक गोष्टीमुळे कॅन्सर होतोय, डायबिटीज होतोय, बरोबर ना. राजूबाईंनी अगोदर सांगितलं होतं हे वापरू नका. ही सगळी यंत्रणा एकत्र आली आणि त्यांनी खरं म्हणजे हे केलं, म्हणजे बाजूला काढलं. बरोबर आहे. आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, जरी तुम्हाला राजूबाई दीक्षितांच्या एखाद्या जुन्या मुलाखती जर पाहायला मिळाल्या युट्यूबवर, तर त्या अवश्य आवर्जून ऐका आणि तसं अनुकरण करा. कारण की स्वदेशी महत्व खरं आहे आपलं. कारण की आपण या भारतात राहिलोय आणि या भारताच्या मातीत वाढलोय वगैरे, मग आपण वस्तू का परदेशी वापराव्या, असा एक प्रश्न आहे माझा. तो सर्व जाणकारांनी एक त्यावर प्रयत्न केला पाहिजे खरं तर. असं बघू शकता, हे डॉक्टर साहेबांचं एक इथं क्लिनिक आहे. हे बेडवर वगैरे बाकीच्या थेरपी वगैरे होतात का हा आपल्या? ॲक्युपंक्चर थेरपी करतो, मसाज करतो, कपिंग करतो. आता नाही आपलं. अच्छा, आतमध्ये पण. मग आता आपण आतली खोली बघूया. वेळ पडली तर आतमध्ये पण पेशंट घेतो, मसाजला वगैरे, स्टीम बाथला वगैरे. 2 मिनिटं मी जरा खोली दाखवतो सर्वांना कसं आहे. बघू शकता खिडक्या वगैरे मोठ्या ठेवल्यात, म्हणजे उजेड वगैरे सगळा येईल. म्हणजे बांधताना नियोजन त्यांनी पूर्ण केलंय आणि खाली बघताल सारवलंय, पूर्ण सारवलेलं आहे. आणि त्याचबरोबर भिंती पण सारवून घेतलेल्या आहेत आणि त्यालाच बघा पडदे वगैरे किती एकदम मस्त केले घर. म्हणजे आधुनिकता पण त्यात तेवढीच जपली त्यांनी. डॉक्टर साहेब, आपण बघतो इकडे पंखा लाईट वगैरे सगळं सर्व आहे तुमच्या घरात. आता हे 2 होल्डर आहेत. हा. आता ह्याची फिटिंग वगैरे कुठून कशी आली? ते शेण तेवढंच आहे, हे म्हणजे कॉन्क्रीट सारखं मजबूत आहे. त्याला काय लागत नाही असं म्हणतो ना, हलवा काय होतं हे करूनच कट करून आपण त्यात भरलं. कॉन्क्रीट याचं कॉन्क्रीट सारखंच फिटिंग वगैरे लाईट हो. मी आतूनच घेतली होती सगळी. ते सगळं हे करून कट करून. हा हा. डॉक्टर साहेब, ते जे माग राजूबाईंचा जो फोटो लावलाय तो पण शेणात आहे म्हटलात तुम्ही? हो, त्याचं हे आतलं आहे ना, हा हा. हे शेणाचं बॅकग्राऊंड म्हणून. ते कोणी बनवलंय? ते आमचे मित्र आहेत पुण्याचे गोसेवक अमर डगे. अच्छा. आणि हे पण बघा, हे स्वस्तिक गोमय वस्ती रक्षण ते पण ते पण शेणातच हो, आहे? शेणातलंच आहे. आता आपल्याला आहे ना शेणाचं महत्व सांगा. शेणाचं महत्व बऱ्याच ठिकाणी मगाशीच म्हणलं की यज्ञ करायचा असेल, म्हणजे यज्ञ म्हणजे काय पवित्र गोष्ट, त्यासाठी काय लागतं, शेणच लागतं. बरोबर. आज तुम्हाला मी सांगेल की पहिला अग्निहोत्रापासून सुरुवात करू आपण, की देशी गायची गौरी म्हणजे शेण आलं, बरोबर ना. त्यात हो. त्याला शेण म्हणायचं नसतं, ऍक्च्युली गोमय म्हणलं पाहिजे. त्या गौरी जी वरच्यावर शेण पकडली आणि तिला तयार केली, ते अशी लावायची. त्याच्यात देशी गायचं तूप पाहिजे ना, अखंड तांदूळ पाहिजे, बरोबर ना, म्हणजे अक्षदा. तर त्या अक्षदा आपण निवडून घ्यायच्या आणि त्याची जर आहुती दिली आपण सकाळ संध्याकाळ, तर 1 तोळा जर तूप जळलं तर 1 टन ऑक्सिजन निर्मिती होती, बरोबर ना. असं म्हणजे आता बरोबर. आणि ह्या अग्निहोत्राचं महत्व ज्या वेळेला भोपाळला गॅस गळती झाली, जिथं अग्निहोत्र चालू होतं ते घर वाचलं आणि 3-4 घरांना तिथल्या पण दिलासा मिळाला की तिथल्या हे झालं नाही, म्हणजे हानी वगैरे, त्यांची जीवित हानी म्हणा, जी मुलं गर्भात होती त्यांना पण काय झालं नाही. काय काय घरांना तडे वगैरे गेले, तिथलं घरं पण चांगली होती. मग हे सांगायचं काय तर हे एवढं शेणाचा आणि गोमूत्राचा आवरा तयार करतोय. 2 मिनिटं. आता डॉक्टर साहेब, भोपाळ गॅस ट्रेजेडी झाली होती, त्यात ओलियम गॅस लीक झाला होता. ओलियम गॅसचा फरक पडला होता, त्याच्या जवळजवळ 14 लाख मनुष्यांवर इफेक्ट झाला आणि ते साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरचा सगळा प्रदेश. तुम्ही तर माझ्यापेक्षा अजून सूक्ष्म लेवलला सांगितलं की नक्की काय झालं. हो हो. आणि त्यात काय झालं होतं, ते कंपनीने मेंटेनन्स केला नव्हता. आता त्यातून जी घरं वाचल्यात त्याच्यात हा उपाय केला होता. एक घरात चालू होत ना अग्निहोत्र, त्यांच्या घरात डिलिव्हरीसाठी प्रेग्नंट होतात, मुलाला पण काय झालं ना त्यांच्या घरात, त्याच्यामुळे जो आवरा होता ना, बरोबर ना, थोडासा आवरा असतो प्रत्येक गोष्टी. बरोबर बरोबर. त्या आवऱ्यातल्या घरातल्या 4-5 घरातल्यांना पण काय त्रास झाला ना असे. अगदी. म्हणजे बघा मंडळी, ह्यातून आपण एक केवढं मोठं अनुभवू शकतो. भोपाळ गॅस ट्रेजेडी हा वकिलीच्या पहिल्या वर्षाला सब्जेक्ट, म्हणजे केस ही वकिलीच्या पहिल्या वर्षाला, म्हणजे थोडंफार आध्यात्मिक आणि आपलं काय म्हणता येईल, म्हणजे अध्यात्म कसं वाचू शकतं हे डॉक्टर साहेबांनी आता सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता हे झालं वायू. बरं, अजून तुम्हाला थोडंसं आपण थोडा व्हिडिओ वाढवू, मग तुम्हाला लक्षात हा ज्या वेळेला आपण हे करतो तर ऑक्सिजन, मी थोडक्यात ह्याच्या भाषेत म्हणू की ऑक्सिजन निर्मिती होती. तर समजा मला इथं घर बांधायचं, सूक्ष्म जीवजंतू इथं असतात पहिले, बरोबर ना. आपण तिथे येतो, घर बांधतो, मग त्यांना काय ज्यावेळेला आपण अग्निहोत्र करतो ते त्यांना पण आपण काहीतरी म्हणजे
जेवण वगैरे देतो त्यामुळे ते पण खुश राहतात आपल्याला वास्तुदोष पण दूर होतो बरोबर ना. आणि आपल्या पण नाका तोंडात गेल्यामुळे तो पण दूध चांगला कारण की तो दूध पवित्रच बरोबर ना. दुसरी फायदा अग्निहोत्राचा हा कारण की आणि तिसरा फायदा काय ही राहिली राख बरोबर ना. राख म्हणायची नाही त्याला आम्ही भस्म म्हणतो ऍक्च्युली. आणि हे भस्म जर आपण आपल्या पाण्यात टाकून पिलं झाडांना टाकलं किंवा आपल्या अंगाला लावलं तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आता माझ्याकडे एक प्रयोग आहे. मी आपल्याकडे हा डावजर आहे बरोबर ना. हे आम्ही केंद्र चेक करतो लोकांचे बरोबर ना. डॉक्टर साहेब माझा एक प्रश्न आहे की आता हे आपण तुम्ही सिद्ध करून दाखवणारच आहे. हो आता तुम्ही सिद्ध करायच्या आधी मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आता तुम्ही म्हणता सूक्ष्म जीव किंवा सूक्ष्म काय म्हणता येईल आत्मा वगैरे हा किंवा प्रेत वगैरे बरोबर म्हणता ना. येईल. जैन लोक हे करतात का नाही हा हा की का म्हणतात बाबा आज जाऊ नाही मग याचा अर्थ आहे. आणि तुम्ही दुर्बीण लावलं दिसतात तुम्हाला किडे. हा बरोबर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज मध्ये तसं आपल्याला दिसतं. काय काय लोक विश्वास बसेल नाही बसेल मी त्याला सांगू शकत नाही पण जर्मनीत अग्निहोत्र जास्त चालतं. पण जर्मनीतली एका पुस्तकातली गोष्ट मी वाचली होती म्हणजे हा. हाय का नाही मला माहिती आहे पण मी वाचली होती की ती काय सांगितलं होतं की तिथं त्या काळात त्या हिटलर ज्यावेळेला होता त्या एका टाकीत वगैरे लोक भरायचे मारायचे बरोबर ना. तर ते कदाचित त्या शेजारी जवळपास अग्निहोत्र होत होतं बरोबर ना. तर त्यांना नंतर नंतर असा अनुभव आला मग ते तिथले प्रेत आत्मे होते ना ते ऍक्च्युली तिथं यायचे त्या ह्याच्यात आणि थोडक्यात ते हे होऊन जात होते मोक्षाला थोडक्यात जाते. एवढी ताकद प्रचंड जी न दिसणारी अग्निहोत्रामध्ये. मग प्रेतात्म्यांचं जेवण काय म्हणजे खाणं काय त्यांचं. ऍक्च्युली मी तुम्हाला आता बोललो की हे ऑक्सिजन हा सगळ्यांसाठी अन्न म्हणजे झाडांना पण लागतो आपल्याला पण लागतो आणि सगळ्यांना पण लागतो. आता तो आतला विषय ते काय खात्यात न खात्यात पण ह्यामुळे ते मोक्षाला तर कमीत कमी गेले असं त्या पुस्तकातलं म्हणणं होतं. बरोबर म्हणजे कोंबडं बकरं तसलं काय लागत नाही नाही. तो विषय वेगळा आणि हा आपला विषय वेगळा असं. अच्छा हा आध्यात्मिक विषय. हा हा म्हणजे ह्याच्यामुळे असं पण होऊ शकतं. बरोबर बरोबर मग तुम्ही तो प्रयोग करून दाखवा आता. हा तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे डावजर आहे ऍक्च्युली. आता ते समजा आपल्याकडे तुम्ही नाथांचं चित्र बघितलं तर किंवा शंकराला म्हणतो की आपण भस्मधारी त्या नाथांवर भस्म वगैरे लावलं असतं त्याची चक्रावर भस्म लावलं असतं. आज मी काही पेशंट आहेत मी 7 चक्र चेक करतो आणि समजा एखादं चक्र हा डावजर समजा आता असा फिरतोय क्लॉकवाईज तर ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फ्री तिथं अँटी क्लॉकवाईज. जर एका चक्रावर समजा अँटी क्लॉकवाईज फिरतोय समजा मी त्याला त्या चक्रावर नुसतं भस्म ठेवलं काय तर ते लगेच ऍक्टिव्ह होतं म्हणजे चक्र. एवढी ताकद आहे भस्मामध्ये म्हणून आपल्याकडे पहिल्या काळात बघितलं तुम्ही नाथांचं फोटो बघा तर ते भस्म लावलेलं दाखवले. भस्म म्हणजे काय ज्याची ऊर्जा आहे ते आपण लावलं पाहिजे खाल्लं पण पाहिजे हे थोडक्यात. दुसरा एक विषय गेलो सांगू आता लोकांना काय पटेल नाही पटेल माहित नाही पण आपल्या लहान म्हणजे ज्या वेळेला आपण लहान होतो किंवा पूर्वीच्या काळातल्या बायका भस्म खायच्या चुलीत गौरीत जाळायची ना जरी गायी भरपूर असायच्यामुळं देशी गायची गौरी जळायची आणि ती तोंडात टाकायच्या. डिलिव्हरी वगैरे सुरू झाली प्रेग्नन्सी की ते ऑटोमॅटिक खात होत्या कुठल्या गोळ्या लागत नव्हत्या काय लागत नव्हत्या. आता आपण एवढ्या गोळ्या देतोय 9 महिने जपतोय तरी पण डिलिव्हरी शिजर होत्या त्रास होतोय बरोबर ना. हे एवढं सगळा त्रास होतो. आजकाल आपण गोळ्या बघतोय B12 कॅल्शियम वगैरे हे ते मग त्याची पूर्तता पूर्वीच्या काळात हेच की आता तुम्ही मागाशी काय केलं तुम्हाला 2 गायींचं चित्र दाखवलं ते परत तुम्ही वाटलं तर ते त्या गायीच्या ह्याच्यात सगळं आहे. आणि पूर्वीच्या काळात देव होते आपण पहिले देव मानायचो. आता बाबा विज्ञानवादी लोक झाले तर त्यांना ते हे दाखवायचं केमिकल बाबा त्याचं काय अनालिसिस काय काय म्हणजे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे बरोबर ना. बाकीचं समजा हे असेल विष असेल ते विष आहे तर गाई सगळं 33 घटक देते ह्याद्वारे म्हणजे पंचगव्य त्यातला हा एक प्रकार. चालतं आता आपण याचा प्रयोग करून बघूया. ह्याचं करायचं एक तो मगाशी चक्र चेक करायचा तुम्हाला एक प्रयोग दाखवतो. हा डावजर म्हणजे काय करतो डावजर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा दाखवतो. तर आपली 7 चक्रावरचं आपण एक इमॅजिनेशन करू की कुठं कुठे चक्र आहेत त्यानुसार वरती हा डावजर फिरूया. सार्थक किती झोपा त्याच्यावर आपण चेक करूया. सुरुवातीला ते सगळे चक्र सांगा. हा आपल्याकडे 7 चक्र असतात बरोबर ना. चक्राचा व्हिडिओ इथं पण आहे. पहिलं असतं मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ म्हणजे हृदय चक्र. तिथं असतं विशुद्धी म्हणजे आपल्या ह्याच्या चक्र कांठाचं चक्र 2 बोळ्यांमध्ये आज्ञाचक्र आहे आणि वरती असतं सहस्त्रार चक्र बरोबर ना. तर एक बेसिकली चिकित्सेमध्ये प्रत्येक विकारानुसार त्या चक्र इनबॅलन्स असतात ते विकार आपल्याला दाखवतात बरोबर ना. आणि पॉझिटिव्ह असेल तर त्या ऊर्जा आपल्याला हे करते बाबा तुम्हाला काय त्या रिलेटेड रोग विकार नसतं. तर आपण चक्र असं बेसिकली हे करू आपण बरोबर ना. चेक करू काही जास्त डीप जायची गरज नाही. तर आपण पहिलं मूलाधार चक्र चेक करूया. जर तो घड्याळाच्या दिशेने जर फिरला तर म्हणायचं हे चक्र
पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला दिसते आता. हा म्हणजे क्लॉकवाईज क्लॉक म्हणजे हे चक्र ओके चालू आहे. आता दुसरं आपण स्वादिष्टान चक्र चेक करूया. हे पण पॉझिटिव्ह आहे. हे पण क्लॉकवाईज. मणिपूर चक्र चेक करूया. अँटी हा, क्लॉकवाईज. आता हे अँटी क्लॉक म्हणजे याचा अर्थ मणिपूर चक्र बिघडलंय, म्हणजे पोटाचा काय असेल प्रॉब्लेम. तर आता मी जास्त काही प्रयोग करत नाही. मग तुम्हाला म्हणलं की भस्माची ताकद आपण बघूया एकच मिनिटात. मी भस्म टाकलं इथं, बरोबर ना. आणि हे परत आपला डाव जर टाकला, बघताय का क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे त्या ही जी निगेटिव्ह ऊर्जा त्या भस्माने केली, म्हणजे पोटावर भस्म लावलं तर ऑटोमॅटिक आपले विकार कमी होऊ शकतो, बरोबर. हा चक्र चेक करूया, म्हणजे हृदयाच्या रिलेटेड काय असेल तर प्रॉब्लेम ते चक्रावर कळतं तुम्हाला. हे पण ओके, बरोबर ना. दिसतंय ओके ना? बरोबर. घशाच्या रिलेटेड आपलं विशुद्धी चक्र चेक करूया. हे पण ओके. आता आज्ञा करूया. प्रॉब्लेम कळलं ना. प्रॉब्लेम आहे बरोबर. तर ही टिकली लावण्याविषयी बस मला सुरुवात कर. ऊर्जा आहे, माझी ऊर्जा. आता सहस्त्रार चक्र म्हणजे ऍक्च्युली आपला आवरा, म्हणजे बरोबर ना. तो कसा आहे तर आपण ह्याच्यावर पण मला कळतो की बाबा आपण किती लांब व्हायचं, पण कमीत कमी बघू येत आहे का. ओके, असं म्हणजे आता सहस्त्रार पण ओके, म्हणजे चक्र बॅलन्स केली आपण. दोन चक्र त्यांची इनबॅलन्स होती, बरोबर ना. तर बरोबर. नुसते भस्म लावल्यामुळे बॅलन्स झाले. तर रोज आपलं तुम्हाला काय होईल नाही होईल, नुसतं भस्म लावायला जाते काय, बरोबर ना. आणि बरोबर. दुसरा गोष्ट भस्मात एक सांगतो जात आता की आपण शंकरांना देव मानतो, बरोबर ना. शंकरांना काय म्हणतो की ते भस्मधारी होते, ते पूर्ण अंगाला भस्म लावतात. त्यांच्याकडे नंदी पण होता, बरोबर ना. बरोबर. आणि त्यांचं जर आज निवासस्थान त्यांच्या कुठं कैलासपुर जायचं म्हणलं, कुठं डोंगराच्या ठिकाणी उंच जायचं म्हणलं, तर आज तिथं ऑक्सिजनची मात्रा कमी. आज लोकांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायला लागतो. तर पहिल्या काळात ऑक्सिजन होता का, सिलेंडर नव्हता. हे काय करायची, भस्म तयार करायची, अंगाला लावायची, आणि तिथं ते ऍक्च्युली ध्यान धारणा करत होती. ऑक्सिजनची पूर्तता अशी करत होती, यज्ञ करून आणि भस्म अंगाला लावा. ओके. अच्छा, म्हणजे तो भस्म अंगाला लावायचा ते संदर्भात तो आहे. आजकाल आता तुम्ही तर बघितलं ना की हा, बाबा बरोबर. नुसतं चक्र ऍक्टिव्ह होतं किती मिनिटात, 1 सेकंदाच्या आत होते. तर त्या काळात ते तसा सिद्धांत लागतो. संपूर्ण अंगाला भस्म काय लावून त्यांच्यावर वगैरे. काय ऑप्शन, आता कोणाला जायचं म्हणलं तर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जा. बरोबर. म्हणजे जेवढं आपला आदत म्हणजे जेवढं कळल तेवढं मोठे, आणि ज्याला नाही कळणार तेवढं ते त्याच्यात अडकणार, असं आहे. बघा मंडळी, ओके. हे पहिल्यांदाच ही अशी इम्पॉर्टंट माहिती आपल्या डॉक्टर साहेबांकडून मिळते. सार्थक, पोटाचा काय विकार आहे का तुला? पोट साफ न होणे, पित्त होणे. हा, आणि एक डोक्यात पण थोडस. हे चक्र कशी रिलेटेड आहे. हा हा. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, भीती वाटणे कशाची. नाही बरोबर आहे. आता काय, बरोबर. तो हॉटेल व्यावसायिक आहे, हा. तो रात्रभर जागा असतो. त्यामुळे काय त्याचं जेवण टाइम टू टाइम वगैरे नाही, परत फिरणं आले, माल गोळा करणं आला, आणि आता म्हणजे त्या रिलेटेड डोक्यात झोप वगैरे बरं, नाही तुम्ही त्याला. त्याच्याकडे दुर्लक्ष करता तर विकार वाढत जाणार, बरोबर ना. तर रोज तुम्ही नुसत्या ह्याच्यात गेला तरी मी सोपी आयडिया केली पाहिजे. बरोबर. डॉक्टर साहेब, त्या शेजारी मोबाईल आहे, आपली झोपत मोबाईल असा शेजारी असतो. मोबाईलचे रेडिएशन पण तुम्हाला सांगतो की मोबाईलचं रेडिएशन एवढं घातक आहे, तू उठत तुला मी हे करतो.